नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारिस प्रस्तुत कानाला खडा को पावर्ड बाय वॅसलीन. स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मोने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. कोणत्याही यशस्वी व्यक्तीला विचारलं की तुमचा आजवरचा प्रवास कसा काय होता हो, की लगेच ना ते आपल्या प्रवासातली सगळी दुःख सांगतात. असं झालं हो, तसं झालं हो. फार कमी लोक असे असतात की जे म्हणतात की आमचा प्रवास कष्टाचा होता जरूर, पण अतिशय आनंद देणारा होता. रंपाट होता, रंपाट. आता रंपाट म्हणजे नेमकं काय हे ज्यांनी अनुभवलंय आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आणि स्वागत करूया या रंपाट सिनेमामधले रंपाट कलाकार अभिनय बेर्डे आणि काश्मीरा परदेशी यांचं. मराठी रॅप हावे हा घना राडा उडेल तुझा थर कापणारे संताप फारे होईल तू जातणारे जेव्हा मी देईन तुला शब्दांचा हा शाटणारे किती आले किती गेले कोणच्या आलो नाही हाताने घाम सांडून गाला मांडून आलो स्वतःशी मी भांडून केली मेहनत बनलो मेहनत टिकले उन्नत टिकली प्रगती अशी घेतली गती मनाची वाढवली श्रीमंती. रंपाट मस्त वाटतं असं उच्चारल्याबद्दल. रंपाट म्हणजे काहीतरी सॉलिड. काय अर्थ आहे नेमका रंपाटचा? रंपाट म्हणजे स्पीड, फास्ट. फास्ट. तुझा हा पहिला चित्रपट आहे हो मराठीत फर्स्ट. आणि तुझे बरेच झालेत. मला तिसरा आहे. पहिला तर तुमच्यासोबतच झाला. हो ते ठीक आहे म्हणजे. बरं काय कानाला खडे लावले की नाही बाबा पहिल्या चित्रपटात? हा व्हॅनिटी शेजारी असला ना की खूप 90s मधली असे कोणाला माहीत नसणारी गाणी गातो आणि ते आफ्टर अ वाईल असं डोकं दुखायला लागतं आपल्याला की बास बाबा. तर मी कानाला खडा लावला की हा जर शेजारी असेल तर मी कॉटन बॉल्स घेऊनच येईल कानात टाकायला, नाहीतर त्याच्यापेक्षा थोडं लांब दुसरं कुठलं. पण म्हणजे तुला असं वाटतं का की 90s मधली गाणी फक्त कॉटन बॉल टाकायच्या लायकी? नाही, छान पण खूप गाणी आहेत, पण हा जे जे म्हणतो ते तुम्हालाही का ह्याच्या आवाजात ऐकल्यानंतर कॉटन ते आहे बॉल्स व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. असू शकतं, तसं असू शकतं. मग व्हायलाच पाहिजे एक गाणं. हो हो हो. काय तुझं 90चा गायन ऐकू द्या मला. मलाही लगेच कळेल की कानाला खडा लावायचा की कॉटन बॉल घालायची. लोक सगळी निघून जातील इकडे. लेखून जाऊ दे. ही मस्त गायलाच पाहिजे ना आता. हो. काय कुठलं गाऊ मग आता? आ आ ए उ उ उ मेरा दिल ना तोडो. आ आ ए उ उ मेरा दिल ना तोड़ो. रूठ के ना जाओ मेरी जान, पास मेरे आओ मेरी जान. मैं अंगूठा छाप पढ़ना और लिखना जानू ना. आ आ ए ओ, ओ, मेरा दिल ना तोड़ो. तुला गाणं जास्ती चांगलं येतं का याच्यापेक्षा? हा, प्रश्नच नाही. असं नाहीये, मी नाही बिलकुल गाणं गात. गाते ना काश्मीरा, चांगलं गाते. कुठलं कुठलं? मी रंपाट रॅप म्हणू शकते. हा, रंपाटचा रॅप ती छान म्हणू शकते. रंपाटचा रॅप मी छान म्हणते. हा, म्हण मग. चालेल. ए भावड्या ऐक ना बे, मराठी रॅप हावे हा घाणा राडा उडेल तुझा थर कापना बे. संताप हारे होईल तू जाचणारे जेव्हा मी देईल तुला शब्दांचा हा शॉटणारे. ओ किती आले किती गेले कोणच्या आलो नाही हाताने घाम सांडून कला मांडून आलो स्वतःशी मी भांडून केली मेहनत बनलो मेहनती केली उन्नती केली प्रगती अशी घेतली गती मनाची वाढवली श्रीमंती. जगात भारी आम्ही पोरं मराठी मुळी सरकार ठरवलं काही करू मुलं ना दुखू. डोक्याला शॉट नाही बाकी हे निवांत हाय. नल्ला जर का आमा तर भावा वनर दंगल हाय. आलो मोर आम्ही पोर अंगी बळ आहे जोर बनू चोर बोली गोड मेहनतीची त्याला जो स्वप्न केली पूर्ण काढल्या त्या जागून राहते आता जगणं माझं फक्त मराठीत गाण्यासाठी. तिच्या बाबतीत काय कानाला खडा? तिच्या बाबतीत असा कानाला खडा काय आहे बरं माझा? का मेकअपला खूप वेळ लावते, फोनवर जास्ती असते, काय?
नाही असा वेळ वगैरे लावत नाही ती, पण ती अशी मी असा कानाला खडा लावलाय की काश्मीरासमोर काहीतरी आपण कधीतरी असं मंदासारखं काहीतरी बोलून जातो, तसं बोलायचं नाही. ती उचलून धरते आणि तुम्हाला ती आठवडाभर, महिनाभर, वर्षभर चिडवत राहील त्याच्यावरनं. तिच्या बाबतीत तो कानाला खडा आहे माझा. वा नाही, वाढत्या वयात लोकांकडनं चुका होतात. हो, तर बरोबर आहे. तुमच्यासाठी कोणी कानाला खडे लावलेत का हे विचारण्यासाठी रंपाट हे ज्याच्या डोक्यातनं निघालं त्या रवी जाधव आणि मेघना यांना आपण बोलूया. येस. ए भावड्या ऐक ना बे मराठी रॅप नावे हा घालणार राडा उडेल तुझा थर कापणारे संताप फारे होईल तू जातणारे जेव्हा मी देईन तुला शब्दांचा हा शाटणारे किती आले किती गेले कोणच्या आलो नाही हाताने घाम सांडून काला मांडून आलो स्वतःशी मी बांधून केली मेहनत बनलो मेहनत टिकले उन्नती केली प्रगती अशी घेतली गती मनाची वाढवली श्रीमंती. मगातपासून मी म्हणतोय मला ते शब्द ऐकायला फार छान वाटला, रंपाट. पण रंपाट म्हणजे फास्ट असं कशावरनं? म्हणजे मला विचारायचं की हा शब्द शोधला गेला कसा? नाही, हा शब्द मला माहिती होता, कारण बऱ्याचशा आपल्या गावाकडे लोक रंपाट काहीतरी करायला जाऊया, आपण रंपाट मस्ती करूया, रंपाट धमाल करूया, हे मी सतत ऐकत होतो. आणि मला शब्दाची त्यातला साऊंड मला खूप आवडला होता त्या शब्दाचा. आणि जेव्हा मी खूप शोधलं तेव्हा कळलं की त्याचा एक अर्थ नाही आहे, त्याचे अनेक अर्थ आहेत. म्हणजे एक तर जबरदस्त, धमाल, काहीतरी मोठं, काहीतरी फास्ट. त्यातला तो फास्ट अर्थ मला खूप आवडला. कारण काय झालं ना, सडनली ती मुलं आहेत सगळी महाराष्ट्रातली, स्पेशली यूथ जो आहे त्यांना नवं स्वप्न पडलं आहे की बेसिकली त्यांना असं वाटतं की सिनेमात काम करणं खूप सोपं आहे. त्यांना असं वाटतं की काही नाही, डिरेक्टर असतात रवी जाधव, नागराज मंजुळे, आपण जायचं, ऑडिशन द्यायचं आणि आपलं पटकन काम मिळतं, पटकन सिनेमा होतो, पटकन सिनेमा झाला तर पटकन तो रिलीज होतो आणि पटकन तो हिट होतो आणि पटकन तो हिट झाला की आपण लगेच सुपरस्टार बनतो. आणि त्या मुलांना सांगायचा एक प्रयत्न एक मनात खूप दिवसापासून होतं की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. मुळात सिनेमात येण्यासाठी तुमची स्वतःची काय तयारी असली पाहिजे असं कुठेतरी मनात वाटलं, म्हणून हा सिनेमा केला. पण जसं बालक पालक होता की जसा टाइमपास होता, विषय जरी असा असला त्याची बांधणी खूप मजेशीर आहे. म्हणजे अतिशय गमतीशीर प्रसंगातून तुम्हाला कळतं की ही मुलं कशातनं जातात. 2 मुलं आहेत, गावातनं येतात, हा मुलगा सोलापूरवरून येतो, मुलगी कोल्हापूरवरून येते आणि ते मुंबईला एका ऑडिशनला येतात. आणि मग काय घडतं त्या पुढच्या 15-20 दिवसामध्ये, याची ही अतिशय धमाल मस्तीवाली गोष्ट आहे रंपाट नावाची. पण त्यातला जो मेसेज जो आहे, जो जे सांगायचं त्याच्यामध्ये की तुम्हाला एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. कारण काय मुलांचा कॉन्फिडन्स आहे. मला आठवतं सैराट नंतर, हिट झाल्यानंतर मला अनेक मेसेज आले, सर माझ्याकडे गोष्ट आहे सैराटपेक्षा 200 कोटी. डायरेक्ट हा एवढा कॉन्फिडन्स कुठला येतो मुलांकडनं? सर मला तुम्ही कास्ट करा, पिक्चर सुपरहिट होणार. म्हणजे मला कास्ट करा, पिक्चर सुपरहिट होणार, हा कॉन्फिडन्स या पिढीकडनं येतो कुठे? म्हणून ते सगळ्यांशी संवाद साधायचा. म्हणजे हे प्रपोजल, हा डायरेक्ट प्रपोजल की सर मला घ्या, तुमचा पिक्चर हिट आहे. आणि ते डायलॉग्स पाठवतात, दगडूचे डायलॉग किंवा आरची पैशाचे डायलॉग, ते डायलॉग करून पाठवतात आम्हाला. तर त्या म्हटलं सिनेमाच करूया आणि सांगून टाकूया, बघा हा वे आहे तुम्हाला सिनेमात येण्याचा किंवा आमच्यापर्यंत पोचण्याचा सर्वात सोपा मार्ग काय आहे तो. त्याची गोष्ट आहे रंपाट. मेघना, तू पहिल्या चित्रपटापासून रवीच्या बरोबर आहेस, वेशभूषा करावी लागली, मग निर्माती झालीस. एक कलाकार म्हणून तो तुला आवडतो, दिग्दर्शक म्हणून आवडतो म्हणून तू त्याच्यासोबत असेस का एक बायको आपल्या नवऱ्याच्या मागे, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते, ही व्याख्या पुन्हा पुन्हा लोकांना पटवून द्यायला असतेस? ही व्याख्या चेंज करण्यासाठी मी त्याच्याबरोबर असते. कशी काय change ही करणार? एक बायको नवऱ्याच्या मागे नसते तर ती त्याच्या पुढे असते कायम. आणि मी त्याला प्रोटेक्ट करत असते सो दॅट त्याचं क्रिएटिव्ह माइंड खूप अजून चांगलं काम करू शकेल. म्हणून जे काही छोटे मोठे संकट येत असतात ते मी स्वतःवर घेते आणि याला फ्री सोडलंय काम करण्यासाठी. याच्या नजरेतनं रंपाट म्हणजे काय ते कळलं. तुझ्या नजरेतनं नेमकं रंपाट म्हणजे काय आहे? माझ्या दृष्टीने रंपाट म्हणजे स्पीड पण सेन्सिबल. म्हणजे आपण म्हणतो की फास्ट मला हे करायचं आहे, फास्ट मला ते करायचं, फास्ट मला हे मिळवायचं आहे. जसं मी स्वतः एक मॅरेथॉन रनर आहे. जरी मी ठरवलं की मला 1 तासामध्ये 10 किलोमीटर संपवायचं आहे, पण मला कुठेतरी सेन्सिबल राहायला लागतं की नाही, ह्याच्यामध्ये हेल्थ, माझं हार्ट, माझे पाय, माझे गुडघा, या सगळ्या गोष्टींचा विचारही मला करायचा आहे. सो मे बी ते टार्गेट जरी मला अचीव करायचं असेल तरी ते सेन्सिबली करावं. सो माझ्यासाठी रंपाट हा सेन्सिबली अचीव करणारे टार्गेट्स आहेत. म्हणजे मला एकंदरीत तुमच्या बोलण्यावर असं लक्षात आलं की रंपाट म्हणजे वेग, हो. ज्याची व्याख्या नाही करतायत, हो. जो प्रत्येकासाठी वेगळा असतो, पण ती जी
अवस्था आहे, वेग असणं, ज्याला काही लोक गती म्हणतील, ज्याला काही लोक स्पीड म्हणतील, ज्याला काही लोक पेस म्हणतील, ज्याला काही लोक फ्युरियस पेस म्हणतील, परंतु रंपाट हा प्रत्येकाच्या नजरेतनं वेगळा आहे. परंतु रंपाट हा स्पीड प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात कधी चुकलेला नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्याचा स्पीड काय आहे, आपल्या आयुष्याची गती काय आहे, ही जर जाणून घ्यायची असेल, अनुभवायची असेल, तर रंपाट बघणं हे अपरिहार्य आहे. आणि मला असं वाटतं स्वप्नांची जी गती आहे, स्वप्नांचा जो स्पीड आहे, त्याचा आपण मध्ये मोजमाप करूच शकत नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं की एका मिनिटात आपण चंद्रावर जातो. कधी कधी मला असं कधी पटकन दिसतं की माझ्याकडे अमुक सगळं आहे जे मला ऑलरेडी अचीव करायचं आहे. तर स्वप्नांचा एवढा जबरदस्त वेग असतो ना, तर मला असं वाटतं की ती जी स्वप्न आहेत आणि ती जी वेगात कंप्लीट करायची आहे, त्याच्यामध्ये काही मोमेंट जर आपण काही सत्याची पडताळणी केली, खरं काय आहे आपल्या आजूबाजूला. मला जर एखादा ॲक्टर बनायचं असेल किंवा मला ॲक्ट्रेस बनायचं असेल, तर मला एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. त्यासाठी फक्त फोटो टाकणं हा सर्वात शेवटचा ऑप्शन आहे मला वाटतं. सर्वात पहिलं ऑप्शन आहे तुम्ही बेसिकली शिकणं, अभिनय म्हणजे काय, थिएटर म्हणजे काय, आणि ह्या लहान लहान टप्प्यातनं तुम्ही येता आणि मग जे तुम्हाला यश मिळतं ते खरंच वेगवान असू शकतं. त्यामुळे जो अनुभव गेल्या काही वर्षामध्ये मला या छोट्या छोट्या सगळ्या मुलांबरोबर काम करताना आला, आणि ज्या मुलांबरोबर मी काम केलं तेच ती यशस्वी झाली, पण ज्यांच्यावर मला काम करता नाही आलं, तर स्पेशली त्यांच्यासाठी हा सिनेमा केलेला आहे की तुम्ही सुद्धा असं काही काम करा ज्याने मला तुमच्यापर्यंत येऊ दे. तुम्ही ऑडिशन द्यायची गरज नाही. तुमचं काम, तुमचं वेगळ्या माध्यमातून येणारं काम, तुमचं एकाकीमधलं काम, ते काम पाहून मी तुमच्याकडे आलो पाहिजे की प्लीज मला सिनेमात काम करशील का. आणि मला ती जी मोमेंट आहे ती मला सुद्धा ॲक्च्युली एन्जॉय करायला खूप आवडेल, आणि म्हणून हा सिनेमा रंपाट केला आहे. नायक नायिका आहे, निर्माती आहे, दिग्दर्शक आहे, परंतु सहकलाकारांच्या उपस्थितीशिवाय रंपाट म्हणजे काय हे नेमकं कळू शकणार नाही, किंवा त्यांच्या नजरेतून रंपाट म्हणजे काय हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. ते पण रंपाट आहेत. काय मग जमलंच आहे सगळं, मग त्यांना ताबडतोब बोलूया. नावे मराठी रॅप नावे हा घरना राडा उडेल तुझा थर कापणारे संताप फारे होईल तू जातणारे जेव्हा मी देईन तुला शब्दांचा हा शॉटणारे किती आले किती गेले कोणच्या आलो नाही हाताने घाम सांडून काला मानून आलो स्वतःशी मी भांडून केली मेहनत बनलो मेहनती केली उन्नती केली प्रगती अशी घेतली गती मनाची वाढवली फिरी म्हणती. कुशल कडे बघून मला का सर माझ्याकडे का सर उमाळे येत आहेत आनंदाचे की असा दिसतो होतो. थँक्यू सर. खूप दिवसांनी तुला मी एका पुरुषाच्या हे कसं काय जमलं सगळं. काय सर, सरांची कृपा आहे. थँक्यू म्हणेन मी, म्हणजे मी दुसरं थँक्यू म्हणेन मला सिनेमात घेण्यासाठी. पहिलं थँक्यू माझं की मला पुरुषाच्याच भूमिकेत घेण्यासाठी. सर खरं तर आता स्त्री भूमिका तर आम्ही करतच होतो इतके वर्ष, त्यामुळे अशा पद्धती आणि विनोदी व्यक्तिरेखा मी करतच होतो, पण इतकी गंभीर व्यक्तिरेखा मला करण्यासाठी सरांनी कसं निवडलं हाच मला प्रश्न आहे सरांना, की सर कसं तुम्ही मला कास्ट केलं. खरं तर बऱ्याचदा असं होतं ना की जेव्हा तो एखादा कॉमेडी कॅरेक्टर करत असतो की तो अख्ख्या महाराष्ट्राला हसवतो, खळखळून हसवतो, पण जेव्हा तो त्याचे जे सोशल मीडियावर काही पोस्ट त्याच्या बायकोबरोबरचे, त्याच्या मुलासोबतचे जेव्हा तो टाकतो तेव्हा आपल्याला खरा कुशल बद्रिके दिसतो. तो अतिशय इमोशनल आहे, तो अतिशय केअरिंग आहे, अतिशय लविंग आहे, खूप उत्तम वडील आहे, खूप उत्तम नवरा आहे. आणि हे सगळं जेव्हा मी पाहत होतो तेव्हा त्यातला एक वेगळा कुशल मला सतत दिसत होता की जो लोकांना खतखतून हसवतो तो खरा माणूस आतून काय आहे. आणि त्याचं जे कॅरेक्टर जे रंपाटमध्ये आहे तो खरा कुशल बद्रिक आहे, जो मित्रांना मदत करतो, जो मित्रांचा मित्र आहे, तो जो कुशल बद्रिक आहे, तर तो कुठेतरी या रंपाटमध्ये लोकांना पाहायला मिळेल की जो इमोशनल कुशल बद्रिक आहे. खरं तर जेव्हा स्क्रिप्ट मी वाचली, ऐकली, खरं तर खूप चांगली पद्धत आहे सरांकडे की लेखक स्क्रिप्ट शूट करून ठेवतात, लेखकाचं रीडिंग, आणि आपल्याला एक्झॅक्ट लेखकाला काय सांगायचं आहे ते कळतं. मला बसवून व्यवस्थित ते रीडिंग ऐकवलं गेलं, मी बघितलं.
खरं तर फर्स्ट हाफपर्यंत माझी एंट्रीच होत नाही आणि मला असं वाटलं की यार मेरे को लग रहा की मेरा कुछ काम ही नहीं है ये फिल्म में अभी आणि नंतर तो जो सेकंड हाफपासनं येतो तर मग मला भीती वाटायला लागली की इतका जबाबदारीचा रोल माझ्या खांद्यावरती देते तर तो मला पेलता येईल का नाही. इतकी सुंदर भूमिका आहे. दाढी वाढवली, एक वेगळा लूक आहे माझा, पण त्यासोबत माझ्या ज्या लुकची कायम चर्चा होते की स्त्री पात्र जे मी करतो. मला एक खरं तर सांगायचं वाटतं की हवा येऊ द्यामधनं मी बऱ्याचदा स्त्री पात्र आम्ही करतो. एक गोष्ट मला सांगायची आहे सर की आपला देश थोडासा कृषीप्रधान कमी आणि पुरुषप्रधान संस्कृतीचा जरा मला जास्त वाटतो. जिथे एखादी सिंगल वुमन असेल, जर का सिंगल मदर असेल, तर तिला सतत सांगितलं जातं की तू बाबा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावूनच तू आता तुला काम करावं लागेल किंवा तुला आता बाप व्हावं लागेल त्याचा, अशी उदाहरणं दिली जातात. तर अशा देशात, अशा वेळेला, अशा परिस्थितीत जिथे आपण बेटी बचाव बेटी पढाव असं आंदोलन चालवायला लागतं सर, अशी योजना राबवावी लागते, त्या देशात मी स्त्री भूमिका करून माझं घर चालवतो सर. त्याचा मला खूप अभिमान. बरं, अभिजित आणि प्रिया, तुमच्या दृष्टीने रंपाट म्हणजे काय आहे? अभिजित, सगळ्यांनी ना रंपाट म्हणजे स्पीड असं सांगितलं. तू पटकन ऍक्च्युली रंपाट हा मी लहानपणापासून लालबागमध्ये हो. आणि तिकडे रंपाट नाही म्हणून तिकडे रामपाट म्हणतात. तर म्हणजे लहानपणापासून हा शब्द ऐकत होता की अरे काय रामपाट मॅच झाली यार. म्हणजे त्या शब्दाचे अर्थ अनेक आहेत. म्हणजे आपण काही म्हणू शकतो की एखादी मुलगी दिसली, अरे काय रामपाट मुलगी आहे यार. म्हणजे असं काही होऊ शकतं त्या रामपाटचं. माझ्या दृष्टीने रंपाट म्हणजे लार्जर दॅन लाईफपेक्षा सगळ्यात मोठं जे काय असेल ते रामपाट आहे माझ्यासाठी. म्हणजे कुशल भद्रिकेपेक्षा तू लार्जर दॅन लाईफ दिसतोस म्हणून तू रामपाट आहे. असा तुझ्या पुरता अर्थ आहे. प्रिया, तुझ्या बाबतीत काय अर्थ आहे रामपाट म्हणजे? मी शाळेत असल्यापासून हा शब्द ऐकलेला आहे, तेव्हा मी त्याला रमफाट असं म्हणायचं, रमफाट. पण रमफाट म्हणजे स्पीड हे फिक्सच आहे, त्याच्यामध्ये दुमत नाहीच आहे. स्पीडमध्ये असताना तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे किती गरजेचं आहे हे रवी जाधवने या फिल्ममधून सांगितलेलं आहे की तुम्ही स्पीड आपल्या हातामध्ये असतो. आपण गाडी चालवत असू दे, आपले विचार असू देत, स्पीड हा सगळीकडे असतो. मला वाटतं आयुष्यात सगळ्यात जास्त कुठे स्पीड असेल तर तो विचारांचा. मला असं वाटतं रवी जाधवनी म्हणजे ह्या तरुण मुलांना अनुसरून तुम्ही ना रवी जाधवचा रंपाट हा सगळ्या बाजूनी आपण विचार करू शकतो की करिअर असू दे, तुमचं विचार असू देत किंवा अगदी मी म्हणेन इमोशन्स असू देत, या सगळ्या गोष्टींना धरून रवी जाधवने एक उत्तम आणि मस्त फिल्म बनवलेली आहे, रंपाट. म्हणजे वेग तर हवाच, तो आवश्यक आहे, परंतु त्याच्यावर ताबा हवा, तो महत्वाचा आहे. मनासी टाकिले मागे गतीशी तुलना नसे, याच्यामध्ये मनासी टाकिले मागे छोटा मोठा वेग नाहीये. हे जे एक सगळा हा दरबार भरलेला आहे, या सगळ्यांना तू बोलवलंस, सिनेमा सुरू झाला, पण त्याच्या आधीपासून तूच होतास ना एकटाच, एकाचे 2, 2चे 3. म्हणजे काय आकाराचं भांड लागेल खड्यांसाठी? ओ माय गॉड. आहे ना, म्हणजे मस्त आहेत, म्हणजे छान. मग आपण एकेकाचं इथे सांगून टाकू नका आणि मग नंतर सगळ्यांनी मिळून दिग्दर्शक महाशयांबद्दलचे खडे सांगायचे. ॲक्च्युली सगळेच खूप छान आहेत आणि प्रत्येक काम करायला खूप मजा आली मला. पण प्रत्येकाची गंमत आहे, प्रत्येकाचे छोटे छोटे खडे आहेत. तसं फॉर एक्झाम्पल प्रिया बेवडेला गरीब कसं दाखवायचं. पण मला गरीब दाखवण्यामध्ये सगळ्यात जास्त मेहनत मेघनाने घेतलेली आहे. आणि मेघना आणि आमचे मेकअप दादा, खरं काय माहितीये ना, गरिबी हटवण्यासाठी मेहनत घ्यायला लागते. गरिबी दाखवण्यासाठी मेहनत मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकतोय. पण मी खुश होते, माझ्या कॅरेक्टरवर मी खुश होते, कारण मला सतत ना त्या पाटलिणीचे आणि सरपंचाचे सतत दागिने घालून सतत मी छानच दिसायचं असं ते एक होतं ना, त्याच्यापेक्षा मला थोडासा वेगळा, थोडासा म्हणजे ड्रास्टिक चेंज खूप आवडला माझा रोल. मला दिसण्यासाठी दिसणं हे प्रायोरिटीज नाही आहे माझी त्या फिल्मसाठी. रवीबरोबर काम करणं ही ट्रीट असते. बेसिकली ना रवीबरोबर काम करताना खूप अलर्ट राहावं लागतं.
मी त्याच्यामध्ये कानाला हा खडा लावलाय की तो त्याच्यावर काम करताना अलर्ट राहावं लागतं. तो जे सांगेल ना ते ऐकावं लागतं. मग ते ऐकलं की आपल्याला कळतं की हां ह्याचं हे म्हणणं आहे. ते जर तुम्ही नाही ऐकलं ते मिस झालं तर रवी जे असं हसत हसत जे काही असं टपाक 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 असं जे काय चालू असतं रवीचं, तो कधी चिडत नाही, तो कधीही चिडत नाही, तो कधी इन्सल्ट करत नाही ॲक्टरचा सेटवरती. तो खूप पोलाइटली असतो आणि खूप छान पद्धतीने हसत खेळत काम करून घेतो. पण जरा जरी तुमचं लक्ष हललं आणि तुम्ही जर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेला तर मग रवी असं हां असे असे खडे मग तो असे टोमणे बोलणार भलतंच काहीतरी. हां बोलणार भलं आपल्याला कळतं. कळतं अरे हा आपल्यासाठी. कानाला खडा राहिलाच. प्रियाला आता आपण जसं प्रिया म्हणली, पाटली नव्हे असं जोरदार पाहिलं तर प्रियाचं म्हणजे जर तिला असं गरीब त्याची दया वाटावी लोकांना की काय ते एकदम गरीब असं दाखवायचं असेल तर मला वाटतं बजेट ऑलरेडी ना ते क्लिअर करून घेतलं पाहिजे. मेकअपचे किती डबे सगळं आधी क्लिअर केलं पाहिजे तर ते होऊ शकतं. अदरवाईज ओव्हर बजेट जाऊ शकतो कम्प्लिटली. तो मी कानाला खडा लावला की जर प्रिया बेडेला जर तुम्हाला गरीब दाखवायचं असेल तर आधीपासून तो कम्प्लीट तुम्ही प्लॅन करा. आज माझं मनच होत नाही कुशलबद्दल काही वाईट ऐकायला, पण काय कर्तव्य आहे, तुझा नंबर आहे आज कर्तव्य कुशल. तर त्याच्याबद्दलचे कानाचे खडे आणि ताबडतोब लगेच तुझे. आधी कोण सांगणार? आधी दिग्दर्शकाचा मान पहिला. काय ना कुशलच्या डेट्स मॅनेज करायचे. म्हणजे काय ना की एक वेळ ट्रम्प भारतामध्ये तुम्हाला दिलेल्या वेळेत येऊ शकतो. आपले पंतप्रधान तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये ही डेट आहे मग ते येऊ शकतात. पण भाऊ कुशल ह्यांच्या डेट मिळणं हे म्हणजे देवालाही पॉसिबल नाही आहे. त्यामुळे कानाला असा खडा आहे की जर कुशलबरोबर काम करायचं असेल तर कमीत कमी 1.5-2 वर्ष आधीपासून 2-3 वर्ष आधी कुशल की 2022च्या सप्टेंबरमध्ये तू काय करतोयस असं जर विचारलं तर कदाचित सलग तारखा मिळू शकतात. हो नाहीतर खूप डिफिकल्ट. पण तो एक खडा माझ्या कानाला मी लावून त्याच्या बाजूने मी बोलतो असं आल्या त्याच्या बाजूने असं बोलतो की ट्रम्प लवकर येऊ शकतात कारण ट्रम्प ना पारोळीबाईंचा गेटअप करून वेळ लागतो. आता आपले कानाला खडे साहेब. सर मी ना सरांकडे जातानाच कानाला खडा लावून गेलो होतो खरं तर. पण ना माझे खूप सरांबरोबरचं म्हणजे खूप गैरसमज होते असं मला म्हणता येईल की ना बालगंधर्व नटरंग असे सिनेमे केल्यानंतर काय एक सेटवर वातावरण असेल. तर मला ना खूप असं आपण खूप पर्टिक्युलर राहायचं, एकदम प्रोफेशनल, एकदम आपण असं. आणि ॲक्च्युली तिथे गेल्यानंतर इतकं खेळीमेळीचं वातावरण, इतकं वेगळं अजब वातावरण होतं की मी ते लावलेले खडे सगळे काढून ठेवले आणि जसा होतो तसाच परत पावसायला. पुढचे बाबा. बाबा काय होतं ना, बाबा ना भूमिकेत घुसतो आणि त्याचे 2 सिक्वेन्सेस आहेत ज्यात तो एका मुलाला मारतो ट्रॅकवरती आणि एकदा काही असे ते एक्स्ट्रा फायटर्स असं त्यांना मारतो. त्यांनी त्यांना खरंच चोप म्हणजे चोप चोपला आणि खरा चोपला. तो मुलगा बेचारा विचारतो थरथर, त्याने ऍक्टिंग नाही केली, तो असं खरंच थरतो नको असं हाण त्याला. पैलवानाची भूमिका पैलवान दाखवल्या चित्रपटामध्ये. तर त्याच्यात तो पैलवान इतका आतमध्ये भिनला होता, त्यांनी जो चोपला त्या दोघांना. तर मला असं वाटतं कानाला खडा की जर बाबा कोणाला मारणार असेल तर त्या माणसाला म्हणजे क्रिकेटचे जे पॅड्स असतात, ग्लोव्ज असतात, ते सगळं देणार. त्याचा हात बघा काय, म्हणजे कोणाला जर पडली तर काय होत असेल त्या पामराचं. बरं, हा जो मार पडला तो दिग्दर्शकाचा राग दुसरीकडे काढायचा त्याने सर ते फायटर्स होते, ते व्यवस्थित फायटर्स होते, पण त्यातला एक जो फायटर होता ज्याला माझ्या अंगावर धावून यायचं होतं आणि एक मिनिट माझ्याशी मारामारी करायची होती, तो जरा जास्त आगाऊ पडला. त्याला सांगत होतो की तू टायमिंगमध्ये असं वाग, अदरवाईज तुला लागेल माझा हात. पण त्याने माझ्या अपेक्षेप्रमाणे त्याने टेकमध्ये त्याने टायमिंग चुकवलं, माती खाल्ली, मग त्याने बरोबर खाल्ली माती. आणि मग लालबाग डायरेक्ट डुप. त्याने लावलेला कानाला खडा नाही सांगितलं. नाही काहीच नाहीये. खोटं बोलतोस काय? मला वेगळं बोलत होता. बरोबर आहे. आता वेगळं बोलत आता बाहेर कधी वेगळं बोलत होतो. तू बोल प्लीज बोल. तू इथेच जागा आहे, तू बोलून टाकाय. माणूस आहे, ह्याच्यापासून सावध राहायचं. हे मी कानाला खडा तुझा कानाचा खडा. हा नाही ह्या पिक्चरमध्ये मी म्हणजे रवीसाठी तर काहीच कानाला खडा लावून घेतला नाही, कारण माझ्यासाठी ती एक पर्वणीच होती, एक चान्स होता की मला प्रूव्ह करायचा. इतक्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर जेव्हा मला अंबरने सांगितलं की तुला 1-2 दिवसात रवीचा फोन येईल, आणि मी 2 दिवस मी म्हणजे तरंगतच होतो. मी बोललो फोनवरती, दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये भेटायला गेलो
आणि मग आम्ही जवळजवळ जुने मित्र आहोत असाच तो आम्हाला ट्रीट करत होता आणि इतकं मोकळेपण. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा जसं याने सांगितलं की म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही बघितलं स्क्रिप्टचं, तेव्हा तर मी म्हणते असं झालं आणि इतके छान छान कंगोरे असलेले, छान ट्विस्ट, छान टर्न्स आणि योग्य ठिकाणी इमोशन्स, योग्य ठिकाणी पंचेस, योग्य ठिकाणी धमाल, की म्हणजे मी म्हटलं की येस, इथे आपल्याला आता सिरियसलीच काम करायचं. आणि मी कम्प्लिटली डेडिकेटेड होतो त्या फिल्म. बरोबर हेच सगळे शब्द वापरून तू दुसऱ्या कुठल्या दिग्दर्शक नाहीये. Anyway, आपण नंतर मला आठवलं की सांग. काय खडा म्हणावं का हिरा म्हणावं का काय म्हणावं, पण तो खडा तर काय सांगायला लागणार. मेघनाचा याचं म्हणजे याचं डिरेक्टर आणि प्रोड्युसर नॉर्मली एक फाईट असते थोडीशी. ते असते म्हणजे मग ती प्रोड्युसर आहे सिनेमाची आणि काय एक्झिक्युटिव्हमध्ये जी ऑन सेट ती हँडल करत असते फायनान्स वगैरे. तर याचं डिरेक्टर नेहमी आपलं असतं ना की जर गाणं करायचं असेल तर गाण्यामध्ये किमान 50 डान्सर ते हवेत. आपण सांगणार प्रोड्युसर मॅडम असं असं गाणं आहे, 50 डान्सर. कट्टू तिकडनं आवाज येतो 10 मध्ये होणार नाही का? नाही 10 मध्ये खूपच गरीब वाटेल, ॲटलिस्ट 40, अच्छा 20 मध्ये. असं करता करता मग कुठे 25-30 मध्ये सेटलमेंट होते. तर मेगाबद्दल कानाचा गाडा असा आहे की आधीच सांगायचं 300 डान्सर हवे म्हणजे किमान 100 मिळतील. 2 कलाकार आहेत तुझ्याकडे. एक आहे तिचा पहिला सिनेमा आहे, अभिनयचा 3रा सिनेमा आहे. यांना शिकवताना काय तू कानाला खडे लावले त्यांच्या बाबतीत? काश्मीर असताना काय होतं ना, तिला ना म्हणजे मला असं वाटतं एक काहीतरी नवं डिव्हाइस डिझाईन करायचं आहे मला. त्याच्यामध्ये म्हणजे मोठी एक 40x40ची रूम असेल ज्याच्यामध्ये फक्त प्युअर ऑक्सिजन येणार. एक धूळ नाही अजिबात, माती नाही आली पाहिजे, सगळं असं. कारण ना सर्दी म्हणजे अशी 1 सेकंदमध्ये होते. तर कानाला खडा की जर धूळ असेल कुठे, खूप माती असेल तर मग तिथे शक्यतो शूट करू नये, कारण मग आवाजच जातो कम्प्लिटली. आणि मग काय काय डायलॉग्स असे पटकन ऐकू येत नाहीत वगैरे. त्यामुळे काश्मीराबद्दल जर शूट करायचं असेल तर आपल्याला खूप ना असं ना आयदर स्वित्झर्लंड किंवा ॲट द मोस्ट इकडे पण सर्दी होईल. हां तिकडे अशा ठिकाणीच केलं तर एक उत्तम काम होऊ शकतं. तुझं काय कानाला खड? नाही म्हणजे मला जेव्हा रवी सरांचा फोन आला, म्हणजे माझ्यासाठी हा सगळाच एक्सपिरियन्स जेव्हा सुरू झाला डिसेंबरमध्ये, अगदी तो माझा रंपाट मोमेंट होता. कारण की माझ्यासाठी जेव्हा तुमचे ड्रीम्स खरे होतात, म्हणजे जेव्हा ते तुम्हाला जे तुम्ही स्वप्न खूप बघतो आपण आणि जेव्हा आपण हार्डवर्क करतो तेव्हा त्यातलं एखादं खरंच एक दिवशी खरं होतं, तर त्या दिवशी तो फोन कॉल वॉज माय रंपाट मोमेंट. आणि मी दुसऱ्या दिवशी गेले, ऑडिशन झालं, 2-3 दिवसांनी मला बोलवल्या गेलं. आणि तेव्हासुद्धा मला माहीत नव्हतं की हा मला पिक्चर म्हणजे मी इकडे काम करते आहे का मी लुक टेस्टला आली आहे का. लुक टेस्टला आले होते आणि तेवढ्यात अभिनय आला. तर सरांनी अभिनयाकडे बघून म्हटलं, अभिनय ही मुन्नी. तेव्हा मला कळालं ओ शेट, मी मुन्नी आहे, म्हणजे मी या पिक्चरमध्ये काम करते, वाव. आणि म्हणजे दॅट वॉज अ ड्रीम कम ट्रू फॉर मी, की मी रवी सरांबरोबर काम करते आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आहे छोट्या छोट्या गोष्टीत, स्मॉल टू बिग सगळीकडे, म्हणजे ते खूप गाईड करतात. आणि हे माझं भाग्य आहे की मला फर्स्ट मूवी टुडे आय एम वर्किंग विथ रवी जाधव. अँड आणि झी सारखा इतका मोठा स्टुडिओ, त्याचं कम्फर्ट, त्याचं नाव अथांश कम्युनिकेशन, त्याचं म्हणजे आम्ही इतकी धमाल केली आहे बिकॉज ऑफ द वे मेघना मॅम हॅज हँडल्ड. असं खरं कधी वाटलं नाही की एक प्रोड्युसर आणि ॲक्टर असं कधीच रिलेशन नव्हतं. त्यांनी इतकी काळजी घेतली आहे, म्हणजे माझी सर्दी, माझं तर नाही म्हणजे मी खूप शिकली आहे, फक्त काही कानाला खडे वगैरे काही नाही आहे. फार छान, फार छान. पण मगाशी तू फोनवर बोलत होतीस तर मी ऐकत होतो, तिकडे तू एक वाक्य म्हणालीस, काय करू आता, सांगायलाच लागणार ना असं. काही नाही, हेच सगळं सांगायचं होतं मला. अभिनयबद्दल कानाला खडा तुम्ही म्हणाल तर अभिनयाचा जे काय आम्ही ही अप्रतिम हेअरस्टाईल केली होती, आज तिने मला वाटतं बांधली आहे, तर ती गंमत नाही तर सोडवे अभिनय. सोडले तर ते सगळे असे सोड ना, अपरिचित होऊन त्यातच मुद्दा आहे. हे जे एका जे व्हायचं ना बघा, हे जे काय आहे, आता मला समजा एक सीन शूट करताय, वाईडमध्ये केस इथे असतात
क्लोजमध्ये केस इथे असतात हां त्यानंतर अजून क्लोजला गेलं तर इथे. तर अभिनयाची कंटिन्युटी केसांची, बाकी तो कंटिन्युटीमध्ये अतिशय माहीर आहे, म्हणजे तो स्वतःची कंटिन्युटीची काळजी घेतोच, पण हे जी नॅचरल कंटिन्युटी ह्याची ती आहे. आणि अभिनय ह्यात खूप म्हणजे मला वाटतं अख्खा महाराष्ट्र माझ्याशी सहमत असेल की या सिनेमात तो अतिशय सुंदर दिसलेला आहे. म्हणजे आधी 2 सिनेमापेक्षा तुम्हाला नक्की त्याला खूपच सूट होते स्टाईल. फक्त त्याची जी कंडिशन, त्याला सवय आहे, त्याला तो मुळात ना त्याला सवय आहे अशी. आणि तो माझा रिअल मिथून जो माझ्या मनात जो होता इतके दिवस साठलेला की मिथून कसा असेल, मिथून एका शोमध्ये यांनी परफॉर्म केलं होतं. आणि मी अभिनयाला पाहतो फुल थोडा असा होता, म्हटलं हाच तो मिथून हाच. आणि तिथपासून फक्त कानाला एकच कडा की जर केस वाढवून एखाद्या कलाकाराला आपण भूमिका देत असू तर काही ते पिन्स वगैरे जे असतात, काटे वगैरे जे असतात, तसा याचा एक संच स्वतःकडे ठेवायचा. आणि प्रत्येक सीनला किंवा गम असा एक नवा काय मिळतो का, फेविक्विक सारखा असा काय वेगळा, आपण शोध लावू त्याचा शोध, आणि मग तसं करायचं. असं एक फक्त आहे छोटंसं माझं. आता यांची कानाच्या कडे सांगा. नाही, माझं एकच आहे की माझा काढा सांगतोयस. हां, मी रवी सरांबरोबर काम करताना किंवा इतर दिग्दर्शकांसोबत काम करताना एक कानाला खडा असणार की भूमिकेचा अभ्यास व्यवस्थित करून चोख करूनच जायचं सेटवरती. जेव्हा तुमचा डिरेक्टर तुम्हाला 100% मागतो तर इट इज युअर जॉब टू गिव्ह हिम युअर 150%. एक 150% द्या, 200% द्या, तर ते स्क्रीनवरती त्या लेवलचं दिसतं. तर तो मी कानाला खडा आता लावलेला आहे की शूट नंतर ना मध्ये लावला, मध्ये तो केसात दिसला नाही. त्याचा दिसलं नाही. आणि मग तर तो एक कानाला खडा मी लावलाय की आता मी जेव्हा पण फ्युचरमध्ये अजून काम करेन तेव्हा मी अजून मेहनत करेन, अजून स्वतःवरती अजून हे करेन. ॲज अन ॲक्टर मला स्वतःला किती डेव्हलप करता येतं ह्याच्यावरती मी जास्त आता कॉन्सन्ट्रेट करेन. कुशल, तुझं स्ट्रगल काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहीत नसेल, पण आहे निश्चित. तू प्रयत्न करतोस की तो दाखवून द्यायचा नाही, पण कळतं की कुठेतरी काहीतरी याला टोचलेलं आहे, कधीतरी बोचलेलं आहे, आणि त्याच्यावरती मात करून तू पुढे जातोस. तू लोकांना हसवतोस ना, त्याच्यापेक्षा जास्त तू स्वतःला हसवत असतोस आतून. कारण तुला माहिती आहे की आपल्याला हा त्रास सहन करायला लागला आहे. तर असा काय खडा एखादा तुला आहे, तू सांग. एक 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 हळूहळू तुझा खडा आपोआप मोकळा होईल. आणि बघ, मग तू ते लिहितोस ना, ते हळूहळू किती छान, नितळ, सुंदर होत जाईल. बघ, तू बघ, प्रयत्न कर. सर, आमचे वडील जेव्हा होते तेव्हा माझी परिस्थिती खूप चांगली होती. म्हणजे जेव्हा लोकांचे 2-2.5 हजार रुपये पगार असायचा तेव्हा तेवढा माझा फक्त पॉकेट मनी होता सर. बरं. वडील आजारी पडले, त्याचं निदानच झालं नाही. वर्षभर वडील हॉस्पिटलाइज होते आमचे. आणि परिस्थिती आमची खूप डबघाईची झाली. त्यानंतर गरिबी आली. ती इतकी गरिबी आली की म्हणजे कधीतरी मोठ्या हॉस्पिटलमध्ये माझे बाबा स्पेशल रूम करून 2-2 महिने राहिलेत. ते KMमध्ये बेडही मिळेना इथपर्यंतच्या अवस्थेपर्यंत आम्ही येऊन ठेपलो वर्षभरात. त्यानंतर खूप वाईट परिस्थिती आली माझ्यावरती. इकॉनॉमिकली एक खूप चांगलं विश्व बघितलं होतं मी. ते एवढं आलं की अगदी पप्पा हॉस्पिटलमध्ये असताना 5 रुपयाचं बसचं तिकीट काढायचं का मग 3.5 रुपयाचा वडापाव खायचा आणि 2 पाव एक्स्ट्रा घेऊन त्याच्यात खायचं. अशी एक परिस्थिती आली. त्यावेळेला मी काही नाटकांमधनं काम करत होतो. नाटकातल्या प्रोड्युसरने 10-10 प्रयोगांचे पाकिटं थांबवली होती. भत्त्याचे पैसे थांबवले होते. आणि मला सांगितलं होतं की, आता नावं नाही घेत मी त्यांची, पण मला असं सांगितलं होतं की तू गडकरीला ये सकाळी, मी तुला पैसे देतो तुझे सगळे थकलेले. तर सकाळी 11 वाजल्यापासून मी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबलो, पण तो प्रोड्युसर आलाच नाही. काहीतरी काम आहे सांगितलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा हाच प्रकार. सकाळी 11 वाजता ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथे बसून राहिलो, पण तो प्रोड्युसर आला नाही. आणि भत्ता किती? 30 रुपये. 30 रुपये भत्ता आणि 200 रुपये नाईट होती माझी. पण ते 10 प्रयोगांचे पैसे मला हवे होते, कारण माझे पप्पा हॉस्पिटलमध्ये होते. पप्पा नाही वाचले माझे, पप्पा वारले माझे. आणि सर, माझ्या आयुष्यात ती एक दुखरी बाजू आहे खूप. मला आता कधीच गरीब नाही व्हायचं आहे सर. मी तेव्हा हा कानाला खडा लावला की मी कधीच गरीब नसणार. आता मी खूप पैसे कमवेन, मी रात्रंदिवस मेहनत करेन, आणि जी परिस्थिती माझ्यावर येऊन गेली ती मी पुन्हा माझ्या पिढीत येऊ नये याच्यासाठी प्रयत्न करेन. आम्ही तेव्हा खडा लावला होता सर.
काय ना इतक्या लोकांना तू हसवलंयस आणि आनंद दिलायस की तू प्रयत्न कर वा नको करूस, त्यांच्या शुभेच्छांनी तुला जे पाहिजे ते होईलच. येस, तुझ्या प्रयत्नांनी अजून होईल. नक्कीच. सर एक आज खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आयुष्यातली. आज ह्या रंगमंचावरती ह्या सोफ्यावरती मी बसलोय. मी पहिला सिनेमा जो केला होता प्रियाताईंबरोबर केला होता आणि मी माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक केलं, त्याचा प्रोड्युसर अभिजित होता. गजराच्या वेळेला कुशल होता, खूप सिद्धू होता, त्या सगळे नवीन नवीन होते. पण मला ना हे सांगताना खूप आनंद होतोय की तेव्हा हे लोक जसे होते ना तसेच आजही आहेत. आणि मला असं वाटतं की मग ते जॉनी लिव्हर, लक्ष्मीकांत बेर्डे असू देत, नाही तर कुशल बद्रिके, निलेश साबळे असू देत, एक परिस्थितीमुळे माणूस शहाणा होऊन जेव्हा सक्सेस मिळतो ना तर माणूस कधी विसरत नाही आणि खूप ग्राउंडेड राहतात ही लोक. ह्याच्याबद्दल मला ह्यांचं खूप कौतुक करायचं आणि खूप अभिनंदन करायचं आहे की कुशल, हॅट्स ऑफ तुम्ही सगळ्यांना, की निलेश, तुम्ही सगळेजण किती छान भाऊ, की खरंच खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की कुठे डोक्यात हवा गेली किंवा चला हवा येऊ द्यासारखा शो करतात, पण डोक्यात अजून कुठे हवा नाही गेली या लोकांच्या. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इथून पुढे काय ठरवलं तुम्ही, काय कानाला खडे लावायचे? म्हणजे पहिली गोष्ट तर इतके अप्रतिम अभिनेते सगळे होते, इतके सगळे छान आपापलं कॅरेक्टरमध्ये घुसून सिरियसली सगळे काम करायचे. आणि मी एकदम ते बघून इन्स्पायर झालेले. आम्ही कोल्हापुरात होतो आणि दुसऱ्या दिवशी कुस्तीची मॅच होती आणि मी ठरवलेलं की मी एकदम रिअलिस्टिक शॉट देणार आहे, खरी कुस्ती खेळणार आहे. मी हे विसरलेले की माझ्या ऑपोजिट जी मुलगी होती ती खरंच पैलवान होती आणि मी तिला काही सांगितलेलं नव्हतं की ऐका आपण ॲक्टिंग करतोय असं हळू मार वगैरे, मी तिला काही सांगितलं नव्हतं. आणि तेव्हा अख्खं गाव जमलेलं, सगळे चीअर करत होते आणि ती इतकी चार्ज झाली की तिने मला खरंच घेतलं, तिने मला खरंच धोबी पछाड दिली आणि मला इतकं लागलं त्या कुस्तीत, गुडघे फुटलेले, पाय सुजलेले. तेव्हा मी कानाला खडा लावला की रिअलिस्टिक ॲक्टिंग करताना सुद्धा थोडं आधी सांगायचं की प्लीज बाई ॲक्टिंग कर थोडीशी. तुला काय सांगायचं वाटतं? आत्ता जे काय रवी सरांनी मला शिकवलं आहे ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन, ॲज अन ॲक्टर, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून पुढे जाणं. छोट्या छोट्या गोष्टी सरांकडून मला शिकायला मिळाल्यात ॲक्टिंगच्या बाबतीत एस्पेशली, की मी कधी कधी खूप असं ओव्हर करायला जातो, कधी कधी खूप असं फिल्मी करायला जातो. कारण मी आयुष्यभर माझं ॲक्टिंगचं स्कूल काय की मी ज्या फिल्म्स बघितल्यात हे माझ्या ॲक्टिंगच्या स्कूल्स आहेत, तर ती शाळा आहे माझी. पण त्या गोष्टी कंट्रोल कसं करायच्या, सटलिटी कशी आणायची, हे रवी सरांनी मला खूप छान प्रकारे शिकवलं आणि ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि हे पुढे मला नक्कीच खूप हेल्प करेल. सो आय थिंक मी खूप आभारी आहे रवी सरांचा, अथांश साझी स्टुडिओचा, की त्यांनी मला या फिल्ममध्ये घेतलं आणि मला एवढ्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. कारण आत्ता माझ्या करिअरचा तो लर्निंग कर्व आहे. आत्ता जर मी शिकलो तरच पुढे अजून काहीतरी चांगलं करू शकेन. तर ती अपॉर्च्युनिटी मी घेऊन मी अजून चांगलं शिकण्याचा आणि चांगलं पुढे करण्याचा प्रयत्न करत राहणार. गुड. आणि तू इतकं योग्य वेळेला हे म्हणालास की या सिनेमाचं गोष्टच ही आहे की आधी काहीतरी झालंय लोकप्रिय, त्याची नक्कल करत राहणं आणि आपल्या ते जमतंय असं समजणं हीच चूक आहे मुळात. बरोबर. या रंपाट तुझ्या सगळ्या स्ट्रगलमध्ये अशी कुठली घटना आहे का, अशी कुठली गोष्ट आहे की ज्यानी जे तुला वाटत होतं ते कुठेतरी आतमध्ये लागलं आणि त्याचं सिनेमात रूपांतर करून हे सगळ्यांना सांगावं असं वाटलं? वस्तू काय? वस्तू, आठवण असं झालं आहे खरं. म्हणजे बेसिकली मला आठवतं आहे अराउंड 1988ला वगैरे सगळे मिलचा संप झाला होता आणि त्यावेळी माझे बाबा मिल वरळीमध्ये, बेडीड चाळीमध्ये मॉडर्न टेक्स्टाईल मिलमध्ये माझे वडील काम करायचे आणि ते मिलमध्ये तसाही पगार कमी होता, पण संपामुळे सगळीच वाताहत झाली. म्हणजे सगळेच लोक सडनली विदिन एका 2 महिन्यात सगळे लोक ऑलमोस्ट रस्त्यावरती आली आणि मग करायचं काय, मग प्रत्येक कामगाराने असा छोटा मोठा वेगवेगळा व्यवसाय चालू केला. कोणी वडापावच्या गाड्याचा त्यावेळी चालू केल्या, कोणी काय. तर माझे वडील त्यावेळेस साडी विकायचे आणि आई दूध विकायची. म्हणजे छोटे छोटे दूध आणायची 1-5 लिटर आणि मग चाळीमध्ये असं छोटे छोटे जातं तो हे करून विकायची. आणि त्यावेळी मला आठवतं की तो जो स्ट्रगल बाबांचा होता की आम्ही खूप ते साड्यांचा खूप मोठा एवढा मोठा घेऊन आम्ही बाबा, माझे भाऊ, आम्ही सगळे फिरायचो. तरी ते प्लाझा थिएटर जे आहे ना, ते प्लाझा थिएटरच्या अगदी जे गेट आहे त्याच्या अगदी बाजूला आमची एक स्कूटर होती. मला वाटतं 1978, 10 वर्ष आधी घेतली होती बाबांनी. तर त्या चेतकवरती एक ते असं फडका टाकून त्याच्या बाबा साड्या ठेवायचे आणि ते विकायचे. आणि
नंतर खूप वर्षानंतर म्हणजे जेव्हा नटरंग जेव्हा रिलीज झाला पहिल्यांदा तेव्हा मी खरं तर माझी जी मोमेंट नटरंगची होती सर्वात मोठी मोमेंट ती म्हणजे मी प्लाझाच्या इथे आम्हाला आमची सगळी झीची टीम घेऊन गेली होती व्हिजिट करायला थिएटर व्हिजिट आणि मी गेलो आतमध्ये सिनेमा सुरू झाला लोक प्रचंड टाळ्या शिट्या शो हाऊसफुल होता मी जस्ट बाहेर आलो तिकडनं आणि गेटच्या ते उभा होतो पाहिलं बाहेर हाऊसफुलचं बोर्ड आणि जस्ट राईटला वळून पाहिलं तर मला ते एक्झॅक्ट जागा दिसली जिथे मी साड्या विकायचो त्या स्कूटरवरती आणि म्हणजे कधी आयुष्यात वाटलंही नव्हतं की याच्या बाजूच्या एवढ्या मोठ्या थिएटरमध्ये कधी माझा सिनेमा लागेल आणि तो हाऊसफुल होईल मग सगळेच म्हणजे तिथे मग सगळाच सिनेमा म्हणजे प्लाझात आधी म्हणजे प्रत्येक सिनेमाने हाऊसफुलचा बॅक टू बॅक पाहिला जो मराठी सिनेमा केला होता बालगंधर्व बालक पालक टाइमपास 2 आणि आता एक 2 वर्षापूर्वी मी माझ्या गावी गेलो होतो कोकणामध्ये आणि तेव्हा ती सेम स्कूटर आमच्या गावी म्हणजे बाबांनी गावी नेऊन ठेवली होती कारण आता ते बाबा गाडी चालवत नाहीत आणि ती गंजलेली अवस्था होती अतिशय तिची एकदम खराब झाली होती तर म्हणाला कोणती चला म्हणजे भंगाबाद टाकूया आपण आता काय कुठं तर मी भंगाबादकडे गेलो गावच्याच तिथल्या आणि म्हणाला किती पैसे मिळतील तर तुम्हाला कधी 400-500 रुपये हल्ली कोण तसंही घेत नाही इंजिन वर्किंग असेल तर कदाचित तेवढे पैसे मिळतील वगैरे आणि तिथून जेव्हा पुन्हा येत होतो मनात तर मनात ते सगळे विचार यायला लागले की या स्कूटरने मला काही नाही दिलं आतापर्यंत म्हणजे पहिल्यांदा मी जेव्हा बाबांचा स्ट्रगल जवळनं पाहिला तो त्या स्कूटरवरती पाहिला पहिल्यांदा मी स्वतः या स्कूटरवर शिकलो मेघाबरोबर पहिल्यांदा फिरायला त्या स्कूटरवरनं गेलो माझ्या अनेक मित्रांना त्या स्कूटरवरनं मी स्कूटर शिकवली तर मला असं वाटलं की ती जी आपल्या आयुष्याच्या एवढ्या सगळ्या ज्या आठवणी आहेत ना त्या आठवणी भंगाबाद टाकू नये कधी त्या सतत जपून ठेवाव्यात म्हणून ती स्कूटर मी टेम्पोत टाकली ठाण्याला घेऊन आलो संपूर्ण तिची अखंड बॉडी नवी करून घेतली सगळं इंजिन नवं करून घेतलं ब्युटिफुल लेदर सीट्स केल्या आणि ती माझ्या नव्या घरात अतिशय महत्त्वाचा एक घराचा पीस आपण म्हणतो ना एक खूप महत्त्वाचा भाग म्हणून ती माझ्या घरात ठेवली आणि कायम माझ्या डोळ्यासमोर असते आणि कायम मला आठवण करून देते तू इथून आलायस रंपाट प्रत्येकाच्या आयुष्यातल्या स्ट्रगलवरती एकच उत्तर म्हणजे त्याला कष्टांची गती क्रिएटिव्हिटीचा वेग आणि या सगळ्याचा एक रंपाट स्पीड म्हणजे एक सुखी यशस्वी आयुष्याचा मंत्र या दृष्टीनं चित्रपट पहा आणि चित्रपट जरूर पहा तुम्हाला प्रत्येकाला आत्तापर्यंत जर तुमच्या आयुष्याची गती दिशा मिळाली नसेल तर मला खात्री आहे की या चित्रपटातनं मिळेल आणि सगळं 100% नाही कोणी देता तुमचं तुम्हालाही थोडं करायला लागतं नाही का क्या बात आहे. तुम्ही इथे सगळे आलात त्याबद्दल मनापासून आभार आणि तुमच्या सगळ्यांना एक प्रेमाची आठवण झी मराठीतर्फे नावे मराठी रॅप नावे हा घालणार राडा उडेल तुझा तर कापणारे संताप फारे होईल तुझा नारे जेव्हा मी देईन तुला शब्दांचा हा शाटणारे किती आले किती गेले कोणच्या आलो नाही हाताने घाम सांडून काला मांडून आलो स्वतःशी मी बांधून केली मेहनत बनलो मेहनतीतली उन्नतीतली प्रगती अशी घेतली गती मानाची वाढवली श्रीमंती झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित रंपाट सिनेमाच्या निमित्ताने आज ही मंडळी इथे आली 17 मे रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा तुम्ही पाहालच तो तुम्हाला आवडेल पण आजच्या भागातनं एक गोष्ट मला जाणवली प्रत्येकाला आपल्या आयुष्यातला आणि आयुष्याचा रंपाट म्हणजे वेग सांभाळता आला पाहिजे रंपाट कमी आहे म्हणून खचून जात असाल आणि जास्त आहे म्हणून हवेत जात असाल तर कानाला खडा लावा आणि आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा या सगळ्या टीमला शुभेच्छा देऊया आणि याच नोटवर घेऊया निरोप परत भेटूया याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा को पावर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू